मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजची परफेक्ट कटिंग कशी करायची आहे ते बघितलं. आज आपण या व्हिडिओमध्ये ह्याची पूर्ण शिलाई बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. सर्वात आधी आपल्याला इथे पाठीची बाजू तयार करून घ्यायची आहे. इथे मी लेस डिझाईन बनवून घेणार आहे. त्यासाठी इथे मी 1.5 इंचावरती मार्किंग करून घेते. आपल्याला अस्तर जोडून झाल्याच्या नंतर त्याच्यावरती सुद्धा हे मार्किंग करून घ्यायचं आहे. असा आकार देऊन घेते, मार्किंग करून घ्यायचं आहे 1.5 इंच. आता ह्या बाजूला सुद्धा मी 1 इंचावरती कसं मार्किंग करून घेते. आपल्याला इथे अस्तर जोडल्याच्या नंतर सुद्धा हे मार्किंग करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या इथे चुकणार नाहीये लेस जोडताना. इथे आपल्याला अशा पद्धतीने लेस जोडून घ्यायची आहे. त्यासाठी मी असा आकार देऊन घेतलेला आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या आवडीनुसार सुद्धा अशा पद्धतीने आकार ठेवू शकता. आता हेच मार्किंग आपल्याला दुसऱ्या सुद्धा बाजूला करून घ्यायचं आहे. अशी घडी करून घ्यायची आहे आणि असं व्यवस्थित थोडंसं प्रेस करून घ्या. बरोबर आपल्या इथे मार्किंग सुद्धा झालेलं आहे. आता खडूने मार्किंग करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या दोन्ही सुद्धा बाजूंना मार्किंग एकसारखं होणार आहे. इथे मी दोन्ही सुद्धा बाजूने एकसारखं मार्किंग करून घेतलेलं आहे. आता हा गळा मी सर्वात आधी आपला गोल गळा आहे आतल्या बाजूस तो कट करून घेते. आता आपल्याला हे ब्लाऊज पीसला असं जोडून घ्यायचं आहे. सर्वात आधी आपल्याला इथे कमरेकडची बाजू जोडून घ्यायची आहे. अर्धा इंच शिलाईमध्ये पकडायला विसरू नका, कारण की इथे आपण पाठीच्या बाजूमध्ये काय करतो 1 इंच जास्त घेतो. त्यासाठी कमरेकडच्या बाजूला अर्धा इंच पकडायला विसरू नका. आता इथे सुद्धा मी पूर्ण गळ्याचा अस्तर जोडून घेते. सावकाशमध्ये जोडून घ्या, फक्त गुढी पडू देऊ नका. आता हा जेवढा आपला शिल्लक कपडा आहे ना ब्लाऊज पीसाचा, तेवढा इथे मी कट करून घेते. सावकाशमध्ये कट करून घ्या. आता इथे छोटे छोटे असे कट देऊन घ्यायचे आहेत, म्हणजे आपल्याला पलटी करायला सोपं जातं आणि गळ्याचा आकार सुद्धा व्यवस्थित येतो. त्यासाठी हे मी पूर्ण सुईचं करून घेतलेलं आहे. आता एकदम कडेकडेला एक शिलाई देऊन घ्यायची आहे. फक्त अस्तरचा कपडा दिसू देऊ नका. एकदम कडेकडेला एक शिलाई देऊन घ्यायची आहे, म्हणजे आपला गळा सुद्धा दिसायला व्यवस्थित दिसेल. त्यासाठी इथे मी पूर्ण गळ्याला शिलाई देऊन घेतली. आता इथे आपल्याला कमरेकडच्या बाजूला सुद्धा एक शिलाई देऊन घ्यायची आहे. आता आपल्याला इथे पूर्ण अस्तर जोडून घ्यायचं आहे. 5 नंबरची शिलाई देऊन घेतली तरी सुद्धा चालेल. अस्तर जोडताना आपले इथे पटकन अस्तर सुद्धा जोडलं जातं. त्यासाठी आता इथे जेवढं शिल्लक आहे ना तेवढं आपल्याला इथे कट करून टाकायचं. धागे असतील किंवा तुमचं जर शिल्लक असेल कपडा ना, सावकाशमध्ये कट करून घ्यायचं आहे. आता आपण इथे पाठीच्या बाजूला टक्स देणार आहोत. मार्किंग केलेलं त्याच्यावरती बरोबर आपल्याला दोन्ही सुद्धा बाजू तयार करून घ्यायच्या आहेत. आपण कटिंग करताना मार्किंग केलेलं. आता इथं अर्धा इंच पकडायचं आणि वरच्या बाजूला कमी करून घ्यायचं आहे. बंद करून घ्या कमरेच्या बाजूला पूर्ण. आता दुसऱ्या सुद्धा बाजूला तीच पद्धत. अर्धा इंच पकडायचं आहे आणि वरच्या बाजूला कमी करून घ्यायचं आहे. बंद करून घ्यायचं आहे कमरेच्या बाजूला पूर्ण. इथं आपल्या दोन्ही सुद्धा बाजू परफेक्ट तयार झाल्या. आता इथे मी मार्किंग करून घेते आपल्याला लेस जोडून घेण्यासाठी.
आपण सर्वात आधी अस्तरवरती जे मार्किंग केलं होतं का तेच इथे सुद्धा तुम्हाला मार्किंग करून घ्यायचं आहे. बऱ्याच वेळा काय होतं ब्लाऊज पिसाच्या कापडावरती दिसत नाही, त्यासाठी मी तुम्हाला अस्तरवरती मार्किंग करून दाखवलं होतं. तेच आपल्याला सेम मार्किंग गळ्याच्या बाजूला करून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला ब्लाऊज पिसाचा कपडा सुद्धा जोडून झालेला आहे, त्याच्यावरती सुद्धा मी हे सेम मार्किंग करून घेते. आता इथे मध्याचं मार्किंग करून घेते एक आणि ह्या बाजूला सुद्धा असा आकार देऊन घेते. इथपर्यंत अशा पद्धतीने आपल्याला इथे आकार देऊन घ्यायचा आहे. आता ह्या सुद्धा बाजूला आपलं सेम मार्किंग झालं पाहिजे. म्हणजे आपली लेस सुद्धा एकसारखी जोडली जाते, त्यासाठी दोन्ही सुद्धा बाजूंना एकसारखं मार्किंग करून घ्यायचं आहे. इथे मी दोन्ही सुद्धा बाजूने एकसारखं व्यवस्थित मार्किंग करून घेतलेलं आहे. आता इथे आपल्याला लेस जोडून घ्यायची आहे. इथे तुम्ही लेस तुमच्या आवडीनुसार सुद्धा वापरू शकता. इथे मी लेस साडीच्या कलरची वापरलेली आहे. आता सर्वात आधी आपल्याला इथे गोल गळ्याला लेस जोडून घ्यायची आहे. डबल शिलाई देऊन घ्यायची आहे, म्हणजे पूर्ण पॅक होऊन जाते. त्यासाठी परफेक्ट जोडून झाली. आता दुसऱ्या सुद्धा बाजूला आपल्याला डिझाईनमध्ये लेस जोडून घ्यायची आहे. ज्या पद्धतीने आपण इथे आकार दिले ना त्या पद्धतीने आपल्याला इथे सर्वात आधी लेस जोडून घ्यायची आहे. सावकाशमध्ये जोडून घ्या. बरोबर आपलं मार्किंग केलं ना त्याच्यावरती बरोबर आपली लेस जोडली गेली पाहिजे, म्हणजे आपल्या गळ्याचा आकार सुद्धा दिसायला व्यवस्थित दिसेल, आपली डिझाईन सुद्धा दिसायला अशी व्यवस्थित दिसणार आहे. त्यासाठी डबल शिलाई देऊन घेते, म्हणजे पूर्ण पॅक होऊन जाईल. आता इथे सुद्धा आपण असं मार्किंग केलेलं आहे, बघू शकता. त्याच्यावरती सुद्धा एक लेस जोडून घ्यायची आहे. व्यवस्थित आकारावरती परफेक्ट लेस आपली जोडली गेली पाहिजे, म्हणजे तुमची डिझाईन सुद्धा दिसायला छान दिसणार आहे. डबल शिलाई देऊन घेते. आता इथे कमरेच्या बाजूला सुद्धा एक लेस जोडून घ्यायची आहे. सावकाशमध्ये जोडून घ्या. डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. इथे मी पूर्ण लेस जोडून घेतली. आता आपल्याला इथे लटकन बनवून घ्यायचे आहेत. लटकन तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता. बरोबर आपल्याला इथे चौकोनी कपडा कट करून घ्यायचा आहे. दोन्ही बाजूंना 2 लटकन बनवण्यासाठी त्रिकोणी घडी करून घ्यायची आहे आणि हे सर्वात आधी जोडून घ्यायचं आहे. ही सुद्धा बाजू जोडून घ्या. जेवढं शिल्लक असेल साईडचा कपडा तेवढा इथे मी कट करून घेते. आता अशी घडी करून घ्यायची आपल्याला इथे लटकन बनवण्यासाठी. नॉट बरोबर मध्यभागी ठेवून घ्या आणि पूर्ण शिलाई करून घ्यायचं आहे. पूर्ण बंद करून घ्या थोडंसं. डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. आता हे आपल्याला पूर्ण सुईचं करून घ्यायचं आहे. बघू शकता इथे आपलं सुंदर असं लटकन बनवून झालेलं आहे. ही पद्धत नक्की वापरा. दुसऱ्या सुद्धा बाजूच त्याच पद्धतीने मी तयार करून घेतलं. आता इथे आपल्याला एकसारखं मार्किंग करून घ्यायचं आहे, कारण की दोन्ही सुद्धा बाजून आपले एकसारखं जोडलं गेलं पाहिजे. त्यासाठी कमी जास्त होत नाही, त्यासाठी असं मार्किंग करून घ्या. नेहमी लक्षात ठेवायचं आहे. आता आपल्याला हे नॉड पूर्ण पॅक करून घ्यायचे आहेत. दोन्ही सुद्धा बाजूंना पूर्ण पॅक करून घ्या. आता आपल्याला दुसऱ्या सुद्धा बाजूला पूर्ण असं पॅक करून घ्यायचं आहे. पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. इथे मी दोन्ही सुद्धा बाजू पूर्ण पॅक करून घेतलेले आहेत. आता इथे आपल्याला एक बटन लावून घ्यायचं आहे. बटन तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा वापरू शकता. आता इथे आपल्याला पूर्ण बटन पॅक करून घ्यायचं आहे.
आता इथे पाठीमागच्या सुद्धा बाजूला पूर्ण बटन आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे. बऱ्याच वेळेला काय होतं पटकन निघून जाते, त्यासाठी पूर्ण पॅक करून घ्या आणि धागा तोडताना थोडासा असा वरच्या बाजूला तोडायचा आहे. अशा पद्धतीने बघू शकता पूर्ण व्यवस्थित झालेला आहे. आता इथे आपल्याला बाहीला सर्वात आधी जेवढा कपडा कमी पडला होता का ते सर्वात आधी जोडून घ्या. बऱ्याच वेळेस काय होतं ब्लाऊज पीस कमी येतो कपडा, आपल्याला अशा पद्धतीने बाहीला जोडसुद्धा द्यावा लागतो. अर्धा इंच पकडायला विसरू नका. दाबटीप टाकून घ्यायची आहे. आता दुसरी सुद्धा बाजू जोडून घ्यायची आहे. अर्धा इंच पकडायचं आहे आणि दाबटीप टाकून घ्यायची आहे. जर बाहीला कपडा कमी पडला तर सर्वात आधी ह्या पद्धतीने तुम्ही जोडून घ्यायचं आहे. नंतर अस्तरवरती ठेवून जोडून घ्यायचं आहे, ते लक्षात ठेवायचं आहे नेहमी. आणि जोडताना नेहमी अर्धा इंच पकडायला फक्त विसरत जाऊ नका आणि दाबटीप टाकून घ्यावे लागते, ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथे मी दुसरी सुद्धा बाजू तयार करून घेते. दाबटीप टाकून घेते. आता इथे आपल्याला हे दोन्ही सुद्धा एकसारखं ठेवून घ्या. समोरासमोर अस्तर जोडून घ्यायचं आहे. खोलगट बाजू आपली समोरच्या बाजूला असते, लक्षात ठेवायचं आहे, अशी ठेवून घ्या. आता ही सुद्धा खोलगट बाजू समोरच्या बाजूला असेल, एकसारखं ठेवून घ्या. दोन्ही सुद्धा आपलं समोरासमोर आलं पाहिजे, ते लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे आपल्या इथे कधी चुकत नाही बाही ठेवताना. आता सर्वात आधी मी अस्तर जोडून घेते. अर्धा इंच पकडायला विसरू नका, कारण की आपण इथे काय करतो बाही उंची अधिक 1 इंच घेत असतो, त्यासाठी इथे अर्धा इंच पकडायला विसरू नका. म्हणजे काय होतं बाही तयार झाल्याच्या नंतर आपल्या इथे कमी जास्त अजिबात होत नाहीये. दाबटीप टाकून घ्यायची. आपली दाबटीप कंपल्सरी लक्षात ठेवत जा, अस्तरच्या कापडावरतीच आली पाहिजे, ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथे समोरच्या बाजूला एक शिलाई देऊन घ्या आणि अस्तरचा कपडा पूर्ण आतल्या बाजूला घ्यायचा आहे, बाहेरच्या बाजूला दिसू देऊ नका. आता इथे अस्तर जोडून घ्या. अस्तर जोडताना नेहमी तुम्ही 5 नंबरची शिलाई दिली तरी सुद्धा चालेल. आपलं अस्तर असं पटकन जोडलं जातं. फक्त कपडा प्लेन आहे का ते सुद्धा बघत जा. बऱ्याच वेळा काय होतं गुड्या पडतात, गुढी पडू देऊ नका. आता जेवढं शिल्लक आहे ना तेवढं इथे मी कट करून घेते. सावकाशमध्ये कट करून घ्या. आता इथे जेवढा शिल्लक आहे ना कपडा तेवढा इथे मी कट करून घेते. बघू शकता आपली परफेक्ट एक बाजू जोडून झालेली आहे. हे अशा पद्धतीने मध्यावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. बाही जोडताना बरोबर आपल्या लक्षात राहतं त्यासाठी. आता दुसरी सुद्धा बाजू जोडून दाखवते. अर्धा इंच पकडायला विसरू नका. बाही कटिंग करताना आपण काय करतो बाही उंची अधिक 1 इंच घेतो, त्यासाठी इथे अर्धा इंच लागतं आणि वरच्या बाजूला सुद्धा आपल्याला बाही जोडण्यामध्ये अर्धा इंच लागतं, ते लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे काय होतं तुमची परफेक्ट ह्यामध्ये उंची तयार होते, त्यासाठी नेहमी लक्षात ठेवत जा. अर्धा इंच पकडायला कधी विसरत जाऊ नका. आता इथे अस्तरचा कपडा पूर्ण आतल्या बाजूला घ्यायचा आहे आणि पूर्ण जोडून घ्यायचं आहे. अस्तर जोडून घ्यायचं आहे. फक्त आपल्या इथे बघा कपडा प्लेनमध्ये आहे का, प्लेन करत करत अस्तर जोडून घ्या, फक्त गुढी पडू देऊ नका. आता इथे आपला जेवढा शिल्लक कपडा आहे ना तेवढा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. सावकाशमध्ये कट करून घ्या. इथे मी माझा जेवढा शिल्लक कपडा आहे ना तेवढा इथे कट करून घेतलेला आहे. आता इथे मध्यावरती एक मार्किंग करून घ्या. इथे आपले दोन्ही सुद्धा बाजू परफेक्ट जोडून झालेले आहेत. तुम्ही सुद्धा बाही जोडण्याची ही पद्धत नक्की वापरायची आहे. आता इथे आपल्या समोरची बाजू तयार करून घ्यायची आहे. असं ठेवून घ्या आणि ही बाजू ह्या बाजूला ठेवून घ्यायची आहे आणि ही बाजू ह्या बाजूला अशी ठेवून घ्यायची आहे. म्हणजे काय होतं आपल्या इथे उलट होत नाहीये. आता इथे सर्वात आधी आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे आणि अस्तर जोडताना नेहमी 5 नंबरची शिलाई देऊन घेतली तरी सुद्धा चालते. पटकन इथे आपलं अस्तर जोडून होतं त्यासाठी. इथे मी दुसऱ्या सुद्धा बाजूचा लगेच अस्तर जोडून घेते. सावकाशमध्ये जोडून घ्या, फक्त गुढी पडू देऊ नका. जेवढा शिल्लक कपडा आहे ना तेवढा इथे मी कट करून घेते. सावकाशमध्ये कट करून घ्या.
आता ह्या सुद्धा बाजूचा जेवढा शिल्लक कपडा आहे ना तेवढा इथे मी कट करून घेते. दोन्ही सुद्धा बाजू व्यवस्थित झालेले आहेत. आता ही दुसरी सुद्धा समोरची बाजू अस्तर जोडून घ्यायचं आहे. असं ठेवून घ्या व्यवस्थित. आता ही बाजू ह्या बाजूला ठेवून घ्यायची आणि ही बाजू ह्या बाजूला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे. अस्तर जोडून घ्यायचं आहे. 5 नंबरची शिलाई देऊन घ्या आणि कपडा प्लेन आहे का ते सुद्धा बघायचं आहे जोडताना. नेहमी लक्षात ठेवत जा. फक्त गुढी पडू देऊ नका. आता इथे आपल्याला दुसऱ्या सुद्धा बाजूचं अस्तर जोडून घ्यायचं आहे. 5 नंबरची शिलाई देऊन घ्या. पटकन जोडलं जातं. आणि कपडा प्लेन आहे का ते सुद्धा बघायचं आहे. आता इथे मी जेवढा माझा शिल्लक कपडा आहे ना तेवढा इथे कट करून घेते. सावकाश कट करून घ्या. बाहेरच्या बाजूस जेवढा शिल्लक कपडा आहे तेवढा इथे मी कट करून घेते. कट मारून घेते थोडासा. आपण मार्किंग केलं होतं बघा कटिंग करताना. आता ही सुद्धा बाजू परफेक्ट अशी जेवढं शिल्लक आहे ना तेवढं इथे कट करून घेते. इथे माझा मी दोन्ही सुद्धा बाजूंचा जेवढा शिल्लक कपडा आहे ना तेवढा इथे मी कट करून घेतलेला आहे. आता आपण कटिंग करताना केलेलं मार्किंग बरोबर असं थोडंसं मार्किंग करून घ्या टक्स देण्यासाठी. आता इथे दोन्ही सुद्धा बाजू अशा ठेवून घ्या म्हणजे आपल्या इथे उलट होणार नाहीये. असं ठेवून घ्यायचं आहे. बघू शकता. आता ह्या मी तुम्हाला दोन्ही सुद्धा बाजू जोडून दाखवणार आहे. आणि जोडताना नेहमी खालच्या बाजूने जोडायला सुरुवात करत जा. वरच्या बाजूला कमी जास्त झालं तरी सुद्धा चालेल, पण जोडताना नेहमी खालच्या बाजूने जोडायला आपल्याला सुरुवात करावी लागते. ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथे तुम्ही काय करायचं, जेवढं तुम्ही शिलाईमध्ये पकडता ना तेवढं तुम्हाला इथे पकडायचं आहे. अशा पद्धतीने जोडून घ्या. सावकाशमध्ये फक्त खेचू नका. आलवारमध्ये जोडत जोडत तुम्हाला घ्यायचं आहे. हे बघू शकता. अशा पद्धतीने आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे. डबल शिलाई देऊन घ्यायची आहे म्हणजे पूर्ण पॅक होऊन जातं. इथे मी डबल शिलाई देऊन घेतली. बघू शकता थोडंसं एकदम असं नॉर्मलमध्ये शिल्लक आहे किंवा तुम्ही असं मार्किंग सुद्धा करून घेऊ शकता. आपलं किती शिल्लक आहे हे अशा पद्धतीने त्याच्यावरती बरोबर असा आकार देऊन घ्यायचा आहे. जेवढं जास्त आहे तेवढंच आपल्याला इथे कट करायचं आहे. लक्षात ठेवा. हे अशा पद्धतीने आणि वरच्या बाजूला कमी करून घ्यायचं आहे. तिथे काय आपलं जास्त नाहीये त्यासाठी वरच्या बाजूला कमी करून घ्यायचं आहे. जेवढं जास्त आहे तेवढंच कट करून घ्या. बघू शकता इथे सुद्धा परफेक्ट झालेलं आहे एका लाईनीमध्ये. आता इथे बघू शकता आपण मार्किंग केलेलं आहे कटिंग करताना. इथे आपल्याला टक्स देऊन घ्यायचा. ज्या पद्धतीने आपण पाठीच्या बाजूला देतो का तीच पद्धत आपल्याला इथे सुद्धा वापरायची आहे. लक्षात ठेवा. आता इथे अर्धा इंच घ्या आणि वरच्या बाजूला कमी करून घ्यायचं आहे. डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. परफेक्ट खोलगट भाग सुद्धा आपल्या इथे तयार होतो. दिला तरी चालतो, नाही दिला तरी सुद्धा चालतो. तुमच्या आवडीनुसार सुद्धा तुम्ही इथे ठेवू शकता. आता इथे मी दुसरी सुद्धा बाजू तुम्हाला जोडून दाखवते. जोडताना नेहमी खालच्या बाजूने जोडत जा. जेवढं शिलाईमध्ये पकडताना तेवढं तुम्हाला इथे पकडायचं आहे. फक्त खेचू नका. आलवारमध्ये पकडत पकडत घ्यायचं आहे. ज्या पद्धतीने आपण इथे आकार दिलेला आहे ना त्या पद्धतीने आपल्या इथे जोडत जोडत घ्यायचं आहे. ते लक्षात ठेवा नेहमी. डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. वरच्या बाजूला थोडंसं शिल्लक राहिलं तरी राहू द्यात, पण खालच्या बाजूने जोडून घ्यायला सुरुवात करावी लागते. ते लक्षात ठेवा नेहमी. थोडंसं जास्त आहे असा आकार देऊन घ्या म्हणजे काय होतं आपल्या मुंड्याचा सुद्धा इथे परफेक्ट आकार येऊन जातो त्यासाठी. बघू शकता. आता सावकाशमध्ये कट करून घ्या. जेवढं जास्त आहे तेवढं कट करून घ्या आणि खालच्या बाजूला कमी करत घ्यायचं आहे म्हणजे आपल्या इथे परफेक्ट मुंड्याचा आकार सुद्धा येऊन जातो त्यासाठी. बघू शकता अशा पद्धतीने. आता इथे सुद्धा मार्किंग आहे. बघू शकता. ही पद्धत नक्की वापरा. डबल शिलाई देऊन घेते. ही सुद्धा बाजू आपली इथे परफेक्ट जोडून झालेली आहे. इथे आपला परफेक्ट खोलगट भाग सुद्धा तयार होतो.
आता हुक आणि लूप पट्टी जोडून घ्यायची आहे. सर्वात आधी हुक पट्टी जोडून घेते. दाबटीप टाकून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला पट्टीची अशी घडी करून घ्या आणि परत एकदा अशी घडी करून घ्यायची आहे आणि पूर्ण पट्टी जोडून घ्यायची आहे. एका बाजूची पट्टी इथे परफेक्ट जोडून झालेली आहे. आता दुसऱ्या सुद्धा बाजूची आपल्याला जोडून घ्यायची आहे. लूप पट्टी उलट बाजूने जोडावी लागते. पूर्ण पट्टी इथे मी जोडून घेतली. आता दाबटीप टाकून घ्यायची आहे. दाबटीप बरोबर आपली पट्टीवरती आली पाहिजे. आता इथे काय करायचं आहे, 5 नंबरची शिलाई द्यावी लागते, ते लक्षात ठेवा. अशी घडी करून घ्या आणि 5 नंबरची शिलाई देऊन घ्यायची आहे. म्हणजे हुक अडकवताना धागा नाही तोडला तरी सुद्धा चालतो. आता इथे बघा दोन्ही सुद्धा पट्ट्या एकसारख्या आहेत का असं बघत जा पायपिंगच्या आधी, ते लक्षात ठेवायचं आहे. जी पट्टी आपली मोठी झालेली आहे ना असं मार्किंग करून घ्या. पायपिंगच्या आधी बघत जा, लक्षात ठेवायचं आहे. मार्किंग करून झालेलं आहे. जेवढी पट्टी माझी मोठी आहे तेवढं. आता इथे मी असा थोडासा आकार देऊन घेते, वरच्या बाजूला कमी करून, आणि जेवढी मोठी झालेली आहे तेवढासा आकार देऊन घ्यायचा आहे आणि शिलाई देऊन घ्या. आणि जेवढं आपलं जास्त आहे ना तेवढी ते कट करून घेते, वरच्या बाजूला कमी करून घ्यायचं. हे अशा पद्धतीने नेहमी पायपिंगच्या आधी हे बघत जा. आता इथे बघू शकता परफेक्ट झालेला आहे दोन्ही सुद्धा पट्ट्या. आता हुक अडकवण्यासाठी मार्किंग करून घ्या एकसारखं. पायपिंगसाठी थोडंसं सोडून द्यायचं आणि कमरेच्या बाजूला पट्टी जोडण्यामध्ये थोडंसं सोडून द्यावं लागतं, ते लक्षात ठेवा. आता त्रिकोणी अशा पद्धतीने शिलाई देऊन घ्यायची आहे हुक अडकवण्यासाठी. मार्किंग फक्त एकसारखं करा समान अंतरावरती. आता इथे मध्यभागी सुद्धा एक शिलाई देऊन घ्यायची आहे, म्हणजे आपली पट्टी सुद्धा दिसायला अशी व्यवस्थित दिसते त्यासाठी. आता कमरेकडच्या बाजूच्या पट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत. इथे आपल्याला पूर्ण पट्टी जोडून घ्यायची आहे. कापडाची अशी घडी करून घेते आणि जोडून घ्यायची आहे. आता दाबटीप टाकून घ्यायची आहे. दाबटीप बरोबर आपली पट्टीवरती आली पाहिजे. आता इथे पट्टीची अशी घडी करून घ्या, परत एकदा घडी करून घ्यायची आहे आणि जोडून घ्यायची आहे. म्हणजे काय होतं, आपली पट्टी सुद्धा दिसायला एकदम अशी व्यवस्थित दिसते. त्यासाठी जेवढं शिल्लक असेल तेवढं इथे मी कट करून घेते. बघू शकता एका लाईनीमध्ये आपली इथे पट्टी सुद्धा जोडून झालेली आहे. ही पद्धत तुम्ही नक्की वापरायची आहे. आता दुसरी सुद्धा पट्टी जोडून दाखवते. थोडीशी आपल्याला इथे कापडाची अशी घडी करून घ्यायची आहे आणि पट्टी जोडून घ्यायची आहे. जेवढे इथे तुम्ही शिलाईमध्ये पकडता ना तेवढे इथे तुम्हाला पकडायचं आहे, फक्त कमी जास्त होऊ देऊ नका. दाबटीप टाकून घ्यायची आहे. आता ह्या बाजूला अशी पट्टीची घडी करून घेऊन जोडून घ्यायची आहे. सावकाशमध्ये जोडून घ्या, आपली पट्टी सुद्धा एकसारखी दिसली पाहिजे. त्यासाठी थोडंसं बंद करून घेते. आपल्या इथे दोन्ही सुद्धा बाजूंच्या पट्ट्या जोडून झालेल्या आहेत. आता इथे बघू शकता आपलं दोन्ही सुद्धा एकसारखं झालेलं आहे. असं बघून घ्यायचं आहे नेहमी, कमी जास्त होऊ देऊ नका, ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथे आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे. पायपिंगला लागणाऱ्या पट्ट्या इथे मी क्रॉसमध्ये काढून घेतल्या होत्या पट्टीचा वापर करून. आता इथे आपल्याला ही पूर्ण पट्टी जोडून घ्यायची आहे आणि अर्धा इंच पकडायला विसरू नका. इथे मी पूर्ण पट्टी जोडून घेतली. इथे मी पट्टी जोडताना अर्धा इंच पकडलेला आहे, लक्षात ठेवा. एवढं पकडलेलं आहे पट्टी जोडताना. आता इथे काय करायचं आहे, अर्धा इंचामधलं थोडंसं शिलाईमध्ये सापडू द्यात. ह्या बाजूला अशी घडी करून घ्या. पट्टी आपण जोडली त्या पट्टीची
म्हणजे काय होतं, आपल्या पायपिंग झाल्याच्या नंतर काय होतं, बऱ्याच वेळा धागे निघतात बघा, ते धागे दिसत नाहीत आपल्याला. त्यासाठी अर्धा इंच आपण पकडलं का त्याच्यामधलं थोडंसं शिलाईमध्ये सापडू द्यात, म्हणजे आपले ह्या बाजूला धागेसुद्धा तुम्हाला दिसणार नाहीत त्यासाठी. आता इथे आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे. तुमच्या आवडीनुसार सुद्धा तुम्ही इथे ठेवू शकता, तुम्हाला किती जाड नाजूक ठेवायचे असेल त्यानुसार. आता इथे बरोबर अशी मधल्या खाचीमध्ये शिलाई देऊन घ्यायची आहे. जेवढा तुम्हाला वरच्या बाजूला कपडा ठेवायचा आहे तेवढा बरोबर तुम्ही ह्यामध्ये ठेवू सुद्धा शकता आवडीनुसार. आणि बरोबर मधल्या खाचीमध्ये शिलाई देऊन घ्यायची आहे, म्हणजे तुमची पायपिंग ना कधी पलटी होत नाही आहे, परफेक्ट येऊन जाते. त्यासाठी नेहमी लक्षात ठेवायचं, पायपिंगसाठी लागणाऱ्या पट्ट्या तुम्ही नेहमी क्रॉसमध्ये काढत जा. बघू शकता परफेक्ट इथे आपली पायपिंगसुद्धा झालेली आहे. ही पद्धत तुम्ही नक्की वापरायची आहे. बघू शकता ही सुद्धा बाजू, तुम्हाला ह्या बाजूला एक धागासुद्धा दिसणार नाही आहेत. पायपिंग करण्याची ही पद्धत नक्की वापरायची आहे. बघू शकता गळ्याचा आकारसुद्धा परफेक्ट आपल्या इथे आलेला आहे. आता इथे मी दोन्हीसुद्धा बाजूंची पायपिंग करून घेतली. दुसरीसुद्धा पायपिंग मी ह्या पद्धतीनेच करून घेतलेली आहे. आता इथे आपल्याला दोन्हीसुद्धा बाजूंचं शोल्डर जोडून घ्यायचं आहे. पाठीची बाजू अशी उलटी ठेवून घ्या. अर्धा इंच पकडायला विसरू नका. गळ्याच्या बाजूला पकडताना फक्त व्यवस्थित पकडायचं आहे आणि डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. फक्त जोडताना काय करायचं, गळ्याच्या बाजूला कमी जास्त होऊ देऊ नका आणि पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. इथे मी दुसऱ्यासुद्धा बाजूचं शोल्डर जोडून घेते. फक्त गळ्याच्या बाजूला ठेवताना एकसारखं आपल्या इथे आलं पाहिजे, त्यासाठी पूर्ण बंद करून घेते आणि डबल शिलाई देऊन घेते. इथे माझे दोन्हीसुद्धा बाजू जोडून झालेले आहेत. आता इथे बघा कमी जास्त आहे का, कमी जास्त आहे थोडंसं. आता इथे काय करायचं, हे दोन्हीसुद्धा पकडा एकसारखं व्यवस्थित, हे पहा अशा पद्धतीने. जेवढं जास्त आहे ना तिथे थोडंसं असं मार्किंग करून ठेवा. आत्ताच बघा, नाहीतर काय होतं, बाही कमी जास्त सुद्धा होऊ शकते जोडल्याच्या नंतर. त्यासाठी आत्ताच बघायचं, ते लक्षात ठेवायचं आहे नेहमी. आता जेवढा जास्त कपडा आहे ना तेवढा इथे मी कट करून घेते, हे अशा पद्धतीने. म्हणजे काय होतं, आपल्या इथे परफेक्ट मुंड्याचा आकारसुद्धा येऊन जातो त्यासाठी. बघू शकता व्यवस्थित झालेलं आहे. आता इथे मी दुसरीसुद्धा बाजू आपल्याला व्यवस्थित असं मार्किंग करून घ्या. जेवढं जास्त आहे तेवढं हे लक्षात ठेवत जा नेहमी, बाही जोडण्याआधी हे बघायचं आहे. आता जेवढा कपडा जास्त आहे ना तेवढा इथे मी कट करून घेते. व्यवस्थित आकारामध्ये कट करायला फक्त विसरू नका. आता इथे बघा आपल्या दोन्हीसुद्धा बाजू एकसारख्याने परफेक्ट सुद्धा झालेले आहेत. बाही जोडण्याआधी हे बघत जा नेहमी. आता इथे आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे. खोलगट बाजू समोरच्या बाजूला असते, लक्षात ठेवा. असं ठेवून घ्या, मध्यावरती मध्य, अशा पद्धतीने आपली इथे बाही जोडली जाते. आता खोलगट बाजू समोरच्या बाजूला असते, लक्षात ठेवायचं आहे. बाही अशी मध्यावरती ठेवा. अशा पद्धतीने आपली ही सुद्धा बाजू जोडली जाते आणि नेहमी असं ठेवून बघत जा आपलं बरोबर आहे का. आता इथे काय करायचं, आपल्याला फिटिंग करण्याआधी हे बघायचं आहे. तुम्ही लक्षात घेत जा हे नेहमी. बऱ्याच वेळा काय होतं, आपली फिटिंगसुद्धा कमी जास्त होते. बाही जोडण्याआधी हे बघत जा नेहमी. हे पहा असं ठेवून बघते इथे मी. फक्त इथे काय करायचं, कमरेच्या बाजूला अजिबात कमी जास्त होऊ देऊ नका, ते लक्षात ठेवायचं आहे. असं बघा आपलं एकसारखं आहे का, कमी जास्त नाही आहे ना. आता ही बाजूसुद्धा बघू शकता माझी, असं ठेवून घेते सर्वात आधी. कमी जास्त आहे थोडंसं. आता इथे मी असं मार्किंग करून घेते, जेवढा जास्त आहे तेवढा कपडा. हे पहा सर्वात आधी मार्किंग करून घ्यानंतर त्याच्यावरती एक शिलाई देऊन घ्यायची आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. आता जेवढं जास्त आहे ना तेवढे इथे मी कट करून घेते. हे नेहमी बघत जा बाही जोडण्याआधी, फिटिंगच्या आधी, हे खूप महत्त्वाचं आहे. शक्यतो बाही जोडण्याआधीच बघत जा, म्हणजे काय होतं तुमची इथे ना फिटिंगसुद्धा कमी जास्त होणार नाही आहे. आता खोलगट बाजू समोरच्या बाजूला असते, लक्षात ठेवा.
आणि बाही जोडून घ्यायची आहे. अर्धा इंच पकडायला विसरू नका, कारण की इथे आपण काय करतो, बाही उंची अधिक 1 इंच घेत असतो, त्यासाठी अर्धा इंच पकडायला इथे सुद्धा विसरायचं नाही आहे. आता बाही जर शिल्लक राहिली तर कट करून सुद्धा टाकू शकतो, पण नेहमी लक्षात ठेवायचं बाही जोडताना मध्यापासून जोडायला सुरुवात करायची, म्हणजे आपलं चुकत नाही आहे. मध्य बरोबर मध्यावरती राहतो, म्हणजे शोल्डर शोल्डरलाच राहतं, ते लक्षात ठेवायचं आहे. अर्धा इंच पकडायला विसरू नका. बघू शकता इथे परफेक्ट बाही सुद्धा आपल्याला जोडायला पुरलेली आहे. जेवढं जास्त असेल तेवढं इथे मी कट करून टाकते. आता डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. अर्धा इंच पकडायला विसरू नका. सावकाशमध्ये जोडून घ्या. बऱ्याच वेळेला काय होतं, खालच्या बाजूला आपण ज्यावेळेस बाही जोडतो ना, खालचा कपडा सुद्धा सापडला जातो, त्यासाठी ते सुद्धा बघत जा नेहमी बाही जोडताना. बघू शकता परफेक्ट इथे आपली बाही सुद्धा जोडून झाली. आता इथे आपल्याला दुसरी सुद्धा बाजू जोडून घ्यायची आहे. खोलगट बाजू समोरच्या बाजूला असते, असं ठेवून घ्या बरोबर असं मध्यावरती मध्य, आणि जोडायला सुरुवात करायची आहे. अर्धा इंच पकडायला विसरू नका. सावकाशमध्ये जोडून घ्या. शिल्लक आहे थोडंसं, इथे मी कट करून घेते एका लाईनीमध्ये. एक बाजू जोडून झाली. आता दुसरी सुद्धा बाजू जोडून घ्यायची आहे. अर्धा इंच पकडायला विसरू नका, कारण की इथे आपण काय करतो, बाही उंची अधिक 1 इंच घेतो, त्यासाठी इथे सुद्धा आपल्याला अर्धा इंचच पकडावं लागतं जोडताना, ते लक्षात ठेवायचं आहे. हे पहा, जेवढं शिल्लक आहे तेवढं इथे मी कट करून घेते आणि डबल शिलाई देऊन घेते. डबल शिलाई देताना सुद्धा व्यवस्थित बघत जा. बऱ्याच वेळा काय होतं, खालचा कपडा सुद्धा सापडला जातो, ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथे माझ्या दोन्ही सुद्धा बाजू परफेक्ट जोडून झालेले आहेत. आता असं ठेवून बघा एकसारखं व्यवस्थित आहे का. बघू शकता परफेक्ट झालं. त्याआधी बाही जोडण्याआधी बघत जा आपलं कुठे कमी जास्त आहे का. जर जास्त असेल ना तर मग बरोबर असा आकार देऊन घ्यायचा. जेवढा जास्त आपला कपडा आहे ना तेवढाच कट करून घ्यावा लागतो, ते लक्षात ठेवा. पण नेहमी बघत जा, फक्त कमरेकडच्या बाजूला अजिबात कमी जास्त होऊ देऊ नका, ते लक्षात ठेवायचं आहे. आता आतल्या बाजूला पलटी करून घ्यायचं आहे आणि एकदम कडेकडेला एक शिलाई देऊन घ्यायची आहे. बंद करून घ्या थोडंसं, म्हणजे कमरघेर मोजायला सोपं जातं त्यासाठी. एक बाजू जोडून झाली. आता दुसरी सुद्धा बाजू जोडून घ्यायची आहे. असं व्यवस्थित पकडायचं आहे. हे अशा पद्धतीने व्यवस्थित आहे का ते बघा. फक्त कमरेच्या बाजूला कमी जास्त होऊ द्यायचं नाहीये. त्यासाठी बाही जोडण्याआधीच बघा आपलं कुठं कमी जास्त आहे का. आता आतल्या बाजूला पलटी करून घ्यायचं आहे. थोडंसं बंद करून घ्या, म्हणजे कमरघेर मोजायला आपल्याला सोपं जातं. त्यासाठी एकदम कडेकडेला शिलाई देऊन घ्यायची आहे. इथे आपले दोन्ही सुद्धा बाजू परफेक्ट झालेले आहेत. आता इथे आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे. दंडघेर मोजून घ्यायचा आहे. जेवढा असेल तेवढा तुमचा पहिली शिलाईची टिप मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालेल, किंवा मापाचं ब्लाऊज अशा पद्धतीने त्याच्यावरती ठेवून घेतलं तरी सुद्धा चालेल. तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल ना त्या पद्धतीने ते तुम्ही फिटिंग सुद्धा करू शकता. दोन्ही सुद्धा बाजून आपलं एकसारखंच मार्किंग करून घ्यायचं आहे. फक्त कमी जास्त होऊ देऊ नका. मार्किंग करून घ्यायचं आहे. पहिली शिलाईची टिप परफेक्ट झालेला आहे. आणि असं बघा आपल्या इथे बरोबर आहे का, असं सुद्धा आपण बघू शकतो. आता इथे मी नेहमी मुंडा मोजून फिटिंग करत असते. हे पहा असं पकडते, फक्त गुढी पडू देऊ नका. ज्या पद्धतीने आपण हा ब्लाऊज पकडणार ना, मापाचा ब्लाऊज आणि तो सुद्धा ब्लाऊज, म्हणजे आपण आता शिलाई करतोय तो ब्लाऊज एकसारखंच पकडायला फक्त विसरू नका. पहिली शिलाईची टिप मार्किंग करून घेतलेलं आहे. असं पकडते इथे मी
एका सरळ लाईनीमध्ये पकडायला फक्त विसरू नका. आता जेवढं आपलं हे अंतर भरते ना, पहिली शिलाईची टीप असं पकडा, शोल्डर ते मुंडा लक्षात ठेवायचं आहे. पहिली शिलाईची टीप फक्त खेचू नका असं आलवारमध्ये, तिथे बरोबर असं मार्किंग करून घ्यायचं आहे. आपली पहिली शिलाईची टीप किती भरलं तेवढं बरोबर असं मार्किंग करून घ्या. ज्या पद्धतीने आपण तो ब्लाऊज पकडला ना, त्या पद्धतीने आपल्याला हा सुद्धा ब्लाऊज पकडायचा आहे, ते फक्त लक्षात ठेवायचं आहे. आता इथे सुद्धा बघू शकता तीच पद्धत वापरायची आहे. फक्त सरळ एका लाईनीमध्ये पकडा हे अशा पद्धतीने आणि मार्किंग करून घ्यायचं. दोन्ही सुद्धा आपलं एकसारखं झालं पाहिजे. मार्किंग करून घेते. बघू शकता एवढं आपल्या ह्या बाजूला सुद्धा शिल्लक राहत आहे आणि ह्या सुद्धा बाजूला आपलं परफेक्ट शिल्लक राहत आहे. आता कमरघेर मोजून घ्यायचं आहे. हे पहा असं पकडा, इथून कडेपासून दोन्ही सुद्धा ब्लाऊज कडेपासून पकडायची, लक्षात ठेवायचं आहे. हे पहा असं पकडते, सावकाशमध्ये एकसारखं दोन्ही सुद्धा आलं पाहिजे. आता जिथे आपला मापाचा ब्लाऊज संपलेला आहे तिथे एक मार्किंग करून घ्या. जिथे आपला मापाचा ब्लाऊज संपला तिथे मार्किंग करून घ्या. आता इथे बघू शकता जेवढं आपलं जास्त आहे ना त्याचे बरोबर आपल्याला 4 भाग करावे लागतात, ते लक्षात ठेवायचं आहे नेहमी. आता इथून इथपर्यंत अंतर मोजून घ्या. तुमचं किती आहे ते बघा. त्याचे बरोबर आपल्याला 4 भाग करावे लागतात, असं मोजून घ्यायचं आपलं किती आहे. आता हे टोक त्याच्यावरती ठेवून घ्यायचं, आपलं जेवढं आलं ना त्याच्यावरती असं ठेवून घ्यायचं आहे, निम्म करून घ्यायचं. झालं निम्म. आता ह्याचं बरोबर निम्म करायचं, परत ते टोक त्याच्यावरती ठेवून घ्यायचं. आता इथे आपला परफेक्ट चौथा भाग सुद्धा निघालेला आहे, लक्षात ठेवायचा ही पद्धत नेहमी. आता ती टीप सोडून द्यायची. आपण सुरुवातीला टाकली का शिलाई 1, ती सोडून द्यायची आणि पुढच्या बाजूला असं पकडायचं आणि मार्किंग करून घ्यायचं. एकदम असं सोपं आहे, नक्की जमेल. मार्किंग करून झालेलं आहे. आता दुसऱ्या सुद्धा बाजूला तेच मार्किंग करून घ्यायचं आहे. आपण सुरुवातीला शिलाई दिली ना ते पकडूनच आपण पूर्ण कमरघेर मोजून घेतला, त्याच्या पुढे टेप ठेवायचा आणि असं मार्किंग करून घ्यायचं आहे. मार्किंग आपलं परफेक्ट झालेलं आहे. जेवढं येईल ना आपला चौथा भाग तिथे बरोबर असं मार्किंग करून घ्या, कमरेचा चौथा भाग लक्षात ठेवा. आता हे मार्किंग आपण केलेलं आहे, असं एकाला एक असं जोडून घ्या. तुमचं बघा किती आलेलं आहे तेच तुम्ही असं एकाला एक असं जोडून घ्यायचं आहे, लक्षात ठेवा. कमरघेर तुमचा किती आलेला आहे, चौथा भाग, तुमचा मुंडा किती आलेला आहे, तुमचा दंडघेर किती आहे ते असं मार्किंग करून घ्या आणि एकाला एक असं जोडून घ्यायचं आहे. आता इथे सुद्धा तीच पद्धत, दंड फिटिंग, मुंडा फिटिंग आणि कमरघेर फिटिंग असं जोडून घ्या. आता इथे आपल्याला दोन्ही सुद्धा बाजूंची फिटिंग करून घ्यायची आहे. पहिली फिटिंगची टीप आपली आपण जे मार्किंग केलं ना त्याच्यावरती येणार आहे, ते लक्षात ठेवा. हे आपलं परफेक्ट फिटिंगचं मार्किंग असतं, ते लक्षात ठेवायचं आहे. थोडंसं बंद करून घ्यायचं आहे. कमरेच्या बाजूला, दंडघेरच्या बाजूला सुद्धा पूर्ण बंद करून घ्यायला विसरू नका. आता इथे आपल्याला पूर्ण फिटिंग करून घ्यायची आहे. जेवढ्या आपल्या शिलाई बसतील तेवढ्या इथे आपल्याला द्यायच्या आहेत. कमरघेरच्या सुद्धा बाजूला पूर्ण बंद करून घ्यायचं आहे. इथे मी दोन्ही सुद्धा बाजूंची परफेक्ट फिटिंग करून घेते. आता आपली ही दुसरी सुद्धा बाजू थोडंसं बंद करून घ्यायचं आहे. कमरेच्या बाजूला कमी जास्त फक्त होऊ देऊ नका. पहिली शिलाईची टीप आपली बरोबर त्याच्यावरतीच येणार आहे, आपण मार्किंग केलं त्याच्यावरती. दंडघेरला सुद्धा व्यवस्थित पकडा एकसारखा आणि पूर्ण बंद करून घ्यायचं आहे. आता इथे आपण बघू शकता आपल्या जेवढ्या शिलाई बसतील ना तेवढ्या आपल्याला इथे देऊन घ्यायच्या आहेत. त्यासाठी शिलाई मार्जिन कंपल्सरी पकडताना 2 इंच पकडत जा, म्हणजे आपल्या फिटिंगच्या बाजूला जागा सुद्धा शिल्लक राहते. त्यासाठी इथे आपली दोन्ही सुद्धा बाजूंची परफेक्ट फिटिंग करून झालेली आहे. तुम्ही सुद्धा ही फिटिंगची पद्धत नक्की वापरा. आता इथे बघा आपला दंडघेर एकसारखाने व्यवस्थित आहे का, बघू शकता. असं सुद्धा आपण बघू शकतो. आता पूर्ण कमरघेर मोजून घ्यायचं आपल्याला इथे. हे पहा असं पकडते आणि पूर्ण कमरघेर इथे मी मोजून घेते. आपलं म्हणजे बरोबर आहे का असं लक्षात येईल आपल्या. हे पहा असं बघायचं आहे. सावकाशमध्ये पकडते. हे बघू शकता इथे
फक्त खेचू नका, आलवारमध्ये पकडा, दोन्हीसुद्धा एकसारखं. हे पहा परफेक्ट आपली इथे फिटिंग झालेलं आहे. तुम्हीसुद्धा ही फिटिंगची नक्की पद्धत वापरत जा. म्हणजे काय होतं, आपल्या इथे कधीही कमी जास्त अजिबात होणार नाही आहे. आज मी तुम्हाला फिटिंगची सुद्धा एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगितली. बाही कशा पद्धतीने जोडायची आहे, खोलगट बाजू समोरच्या बाजूला असते ते सुद्धा लक्षात ठेवत जा बाही जोडताना. बऱ्याच वेळा तिथंच आपलं चुकतं बघा. असं ठेवून बघायचं. आज मी तुम्हाला समजून सांगितलं ती पद्धत तुम्ही वापरली तरीसुद्धा चालेल. म्हणजे ना कधीही तुमचं चुकणार नाही आहे त्याच्यामध्ये. आपली तर दोन्हीसुद्धा बाजू बघू शकता, असं ठेवून दाखवते इथे मी तुम्हाला. बरोबर आहे का? हे पहा अशा पद्धतीने. आपला गळासुद्धा बघू शकता आपला पाठीचा एकदम असा परफेक्ट आणि व्यवस्थितसुद्धा झालेला आहे. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने लेस डिझाईनसुद्धा बनवू शकता. एकदम अशी सोपी डिझाईन आहे, नक्की बनवून बघा. इथे ब्लाऊजची उंचीसुद्धा बघू शकता व्यवस्थित झालेली आहे. पाठीची बाजूसुद्धा बघू शकता. हे आपलं शोल्डर असं ठेवून बघा आपली उंची व्यवस्थित आहे का. हे पहा बघू शकता दोन्हीसुद्धा बाजू इथे मी तुम्हाला दाखवलेले आहेत. परफेक्ट आलेला आहे. गळासुद्धा बघू शकता इथे दोन्हीसुद्धा बाजूंचा. त्यासाठी अर्धा इंच पकडायला विसरू नका, म्हणजे तुमचं परफेक्ट होऊन जाईल. इथे सुद्धा बसायला ब्लाऊज तुम्हाला एकदम हा परफेक्टच बसणार आहे. इथे आपली खोलगट बाजूसुद्धा परफेक्ट झालेली आहे. आता इथे सुद्धा बघू शकता, असं सुद्धा आपण बघू शकतो. आपल्या त्यासाठी आपण काय करत असतो, बाही उंची अधिक 1 इंच घेतो. म्हणजे काय होतं, बाही जोडण्यामध्ये आपल्याला अर्धा इंच लागतं आणि समोरच्या बाजूला आपण अस्तर जोडतो तिथं आपल्याला अर्धा इंच लागतं. म्हणजे आपली तयार झाल्याच्या नंतर अर्धा इंच जातं. म्हणजे बाही तयार झाल्याच्या नंतर आपली परफेक्ट उंची ह्यामध्ये तयार होऊन जाते. हे नेहमी लक्षात ठेवत जा. आता इथे बघू शकता आपलं दोन्हीसुद्धा एकसारखं आणि परफेक्टसुद्धा झालेलं आहे. तुम्हीसुद्धा ही शिलाईची पद्धत नक्की वापरा आणि माझा आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद.